नाही, जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. आता राज्याची मला वाटतं स्क्रीनिंग ही 10 तारखेला आहे. त्यामध्ये नक्कीच पॅनल जे होतं ते आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीकडे जाणार आणि CECकडे झाल्यानंतर त्यामध्ये अंतिम होईल. मला वाटतं एक 4-5 दिवसामध्ये हायकमांड निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा जागा वाटपाच्या संदर्भात कुठलेही मतभेद नाही. 3 पक्षाचा फॉर्म्युला फायनल झालेला आहे, निश्चित झालेला आहे. आता केवळ वंचित बरोबर ज्या काही जागांचा आणि सीट शेअरिंगचा विषय आहे तोही समाधानकारक चर्चा झाली. त्यांचंही समाधान होईल अशा प्रकारे तयारी केलेली आहे किंवा आमचे सगळ्या महाविकास आघाडीची 4ही पक्षाची एकूण तशी तयारी आहे. आम्ही 3 तर आहोतच, पण प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा या संदर्भात आमच्यासोबत असावे. आणि मतांचं खरं तर त्यांची भूमिका आणि आमची भूमिका सारखीच आहे वैचारिकदृष्ट्या. या देशातील लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आम्हा सर्वांना एकत्र यावं लागेल आणि ती भूमिका त्यांची असल्यामुळे आघाडी करण्यामध्ये कुठेही अडचण नाही. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतील असं नाही आहे. अब्दुल सत्तारांनी कौल केला आणि आम्हाला 13 पेक्षा जास्त जागा मिळतील असंही ते म्हणाले. नाही, ते आता सध्या 8 दिवस स्वप्नात राहू द्या त्यांना, मग त्यांची जागा त्यांना कळेल. राहुल गांधी यावेळेस अमेठीमधून न लढता वायनाडमधून लढणार आहे आणि त्यांनी असे म्हटलं का रोजगार हमी कायदा जो आहे तो काँग्रेसनं जाहीरनाम्यात आणणार. नक्कीच आणू आणि वायनाडमधूनच ते खासदार आहेत, त्यामुळं इथून न लढता तिथे लढतील काय विषयाला. सध्या खासदार तिथे पण आहेत आणि हायकमांड काय आता नरेंद्र मोदी साहेबसुद्धा 2 ठिकाणी लढतात. त्याचा अर्थ काय 2 ठिकाणी लढू नये असं होत नाही. जे काँग्रेस पक्ष ठरवते ते नेते त्या ठिकाणी उभं राहतात. शिवानीताईंनी चंद्रपूरमध्ये जनसंपर्क वाढवला आहे, अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. चर्चा आहे लोकसभेसाठी त्या तयारी करतात. तिथे प्रतिभा धानोरकर म्हणतात की ती जागा मलाच मिळेल. हायकमांड अशा पद्धतीचा निर्णय आणि जे सर्वे झाले त्याच्यातही शिवानी वडेट्टीवार यांचं नाव जे आहे ते आहे. नाही, असं आहे, शेवट तिकीट मागण्याचा अधिकार पक्षामध्ये सर्वांना आहे. जो काम करतो त्यांना तो अधिकार आहे तिकीट मागण्याचा. देण्याचा अधिकार जो आहे तो हायकमांडचा आहे. हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला अंतिम राहील. आम्ही ठरवलं आहे की आमच्या विचाराला आम्ही पक्के आहोत. आम्ही कोणत्याही हालतीमध्ये पक्षाचं अहित होईल अशा प्रकारची भूमिका घ्यायची नाही. ज्यावेळेस मागच्या वेळेस मला वाटलं त्यावेळेस मी पक्षाने माझी उमेदवारी घोषित केल्यानंतर किंवा निर्णय अंतिम घेतल्यानंतरसुद्धा मी म्हटलं की तरुण होतकरू आहे. त्यावेळेस आम्ही बाळू धानोरकरला पुढे मीच केलं, मीच पक्षात आणलं, कारण मीच नेता होतो त्यावेळेस. आणि त्यांना पक्षात आणून मी 15 दिवस झोपलो नाही 2 तासाच्या पलीकडं. ते काम करून विजयश्री मिळवायचं तर प्रचंड मेहनत करावी लागते, ते केली आम्ही. आणि भविष्यात ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी तेवढीच मेहनत करू, त्यामध्ये मला वाटतं अडचण नाही. नाही, खरं तर वर्धा ही जागा महात्मा गांधींचा अनेक वर्षाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. त्यांच्या सानिध्यातून काँग्रेसचा जिल्हा म्हणून वर्धा ओळखला जातो. तो वर्धा जिल्हा काँग्रेसकडे राहावा ही मागणी स्वाभाविक आहे. परंतु वाटाघाटीमध्ये आणि 3 पक्षाच्या फॉर्म्युल्यामध्ये अंतिम वर्ध्याचा निर्णय हा दिल्लीतूनच होईल. कारण इथे काही एकमत होईल की नाही मला वाटत नाही, पण दिल्लीमध्ये ज्यावेळेस 3ही पक्षाचे नेते प्रमुख बसतील तर तो निर्णय होण्यामध्ये काही अडचण येणार नाही. संघाच्या कॅडरनं आणि भाजपच्या सर्वेतून असं आग्रह धरला भाजपने की 35 जागा किमान भाजपने महाराष्ट्रात लढाव्या. हो, आता ते कसं आहे, बाकीच्यांचं स्थान नगण्यच आहेत. हे पार्टी संपवण्यासाठी या दोघांचा वापर केला गेला आहे त्या 2ही पक्षाला. कारण त्या 2ही पक्षाचे प्रमुख काही भाजपबरोबर जाण्यास तयार नव्हते आणि वैचारिकदृष्ट्याने आणि प्रचंड त्यांचा एक जे काय कमिटमेंट होतं ते काही त्यांनी पूर्ण न केल्यामुळे उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील अशा वेळेस कूटनीती बेईमानी करून त्यांचा 2ही पक्ष फोडून त्यांना तात्पुरता
असं मलमपट्टी दिली आणि ऑपरेशन सक्सेस आणि पेशंट डाईट असं तो फॉर्म्युला आहे. म्हणजे ऑपरेशन सक्सेस झाला पण पेशंट मेला, तर त्यांचं ऑपरेशन सक्सेस झाला आणि हे दोनही पेशंट यांचा राजकीय अंत निश्चित आहे. त्यामुळे भाजपनं उद्या 48 हे म्हटलं आहे तरी यांनी मूग गिळून गप्प बसण्यापलीकडं यांच्या हातात आहे काय, असं मी नेहमी परवासुद्धा म्हणालो की हे खुंटीला बांधलेले आहेत. मी बैल म्हणणार अजिबात नाही, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढू नका, पण खुंटीला बांधलेले आहेत. ते देतील ते खातील, ते त्यांच्या दयेवर यांना जगावं लागेल. कारण भाजपा हा कधीच प्रादेशिक पक्षाला मोठा होऊ देत नाही, संपवण्याचंच काम केलेलं आहे. हे खुद्द राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात. त्यामुळे त्यांच्या दयेवर जगणारे हे दोघे असणार, दोनही पक्ष, आणि जे देतील ते त्यांना घ्यावं लागेल. त्याच्या पलीकडे यांची बार्गेनिंग काहीही असणार नाही. आणि त्यामुळं भाजप 35 काय 40ही लढवेल, ते नवल वाटण्याचं काही कारण नाही. नितीन गडकरी 65% मतदान घेऊन जे आहे विजयी होतील, आणि जर असं वाटत असेल नाना पटोलेने तर त्यांनी एकदा तुमच्या नागपुरात येऊन लढावं असं एक बावनकुळे म्हणतात. नाही, तर त्यांना बावनकुळेंचे आपल्या सोयीप्रमाणे बोलता, पण आमचे प्रदेशाध्यक्षांनी कुठं लढावं हा हायकमांडचा निर्णय असतो, बावनकुळेंचा निर्णय नसतो ना. कोणी कोणाविरुद्ध लढावं, बावनकुळे टाकतील सांगतील तर मग काँग्रेसनी 44 जागा बावनकुळेच्या म्हणण्याप्रमाणे लढाव्या लागतील. कोण कोणाला पाळू शकतो किंवा कोण कोणाला उमेदवारी द्यावी हे हायकमांड निर्णय घेत असतो. ते प्रदेशाध्यक्ष घेत नाही ना विरोधी पक्ष नेतेही घेत नाही. त्यामुळे आमचा रिपोर्ट आम्ही आपला सगळा पाठवतो राज्याकडून, अंतिम स्वाक्षरी आणि निर्णय त्यांचा असतो. राहिलाही गडकरींच्या विरुद्ध लढाईसाठी महाराष्ट्र आपल्या नागपुरात आमच्याकडे खूप तगडे उमेदवार आहेत. त्यांना निश्चितपणे इथे जिंकणारे उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं बावनकुळेजींना काळजी करायची गरज नाही. त्यांनी आता वर्धेला जाण्याची तयारी त्यांची सुरू आहे. तिथे जावं आणि तिकडे लक्ष द्यावं. उद्धव ठाकरेंनी ऑफर दिलेली आहे गडकरींना, आमच्याकडे या आम्ही मंत्री करतो. नाही, असं आहे की गडकरी मोठे नेते असले तरी त्यांचा ऑफर, त्यांना जर पहिल्या लाईनीमध्ये तिकीट मिळत नाही याचा अर्थ त्यांच्या दिल्ली शहरांच्या पुढे काय आहे हे दिसत आहे. त्यांना प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच झालेला आहे. त्यामुळं ओघाओघाने उद्धव ठाकरेजी म्हणाले असतील की आमच्याकडे यावं, आणि तो एक स्वाभाविक आहे की राजकारणात असे स्टेटमेंट करून करावे लागतात. म्हणजे काय त्यात ते येतीलच आणि आम्ही उमेदवारी देऊच असा काही विषय त्यामध्ये नसतो. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की भाजप 400 जागा तेव्हाच पार करू शकते तेव्हा ती ईव्हीएम नाही, असं आहे. त्यांना जे 300 जागा मिळाल्या, आता 298 वगैरे 96 वगैरे बाय इलेक्शनमध्ये हारलेले वगैरे, त्यांना बाय इलेक्शन ज्यावेळेस होतो त्यावेळेस ते हारतात आणि रेग्युलर निवडणुकीमध्ये 300 आता 400 पार म्हणतात. 100% आहे. ईव्हीएम शिवाय ते 400 पार करू शकत नाही. आहे कुठे? साऊथचा दरवाजा बंद आहे. बिहारमध्ये त्यांना खड्ड्यात जाणार आहेत. मध्य आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ती स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांची अवस्था वाईट आहे. UPमध्ये सुद्धा अखिलेश आणि आम्ही मिळून जे लढतो त्यामध्ये यांच्या जागा नक्की कमी होणार आहेत. पंजाब आणि हरियाणामध्ये साफ होणार आहेत. अशा स्थितीमध्ये वाढायला स्कोप कुठे आहे? मग एकच स्कोप उरतो, तो म्हणजे EVM. म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी म्हटलं असावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.